अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, करकटावरी ठेवूनिया, हळू टाळ एकदम. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, करकटावरी ठेवूनिया, करकटावरी ठेवूनिया, करकटावरी ठेवूनिया, तुळसी हार गळा काचे पितांबर, 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 आवड निरंतर हेचे ध्यान, आवड निरंतर हेचे ध्यान, आवड निरंतर हेचे ध्यान, आवड निरंतर हेचे ध्यान, मकर कुंडले पती श्रवणी, मकर कुंडले पती श्रवणी, मकर कुंडले पती श्रवणी, मकर कुंडले पती श्रवणी, कंठे कौस्तुभ मानी विराजित, कंठे कौस्तुभ मानी विराजित, कंठे कौस्तुभ मानी विराजित, कंठे कौस्तुभ मानी विराजित, तुळसी हार गळा काचे पितांबर, 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 आवड निरंतर हेचे ध्यान, आवड निरंतर हेचे ध्यान, आवड निरंतर हेचे ध्यान, आवड निरंतर हेचे ध्यान, तुका मने माझे सर्व सुख, मने माझे सर्व सुख, तुका मने माझे सर्व सुख, मने माझे सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने,
पाहिला त्रिमुख आवडी तुका म्हणे माझे सर्व सुख म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख म्हणे माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा काच पितांबर 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 आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती 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 रखुमाईचा पती सोयरी रखुमाईचा पती सोयरी तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम येई मद प्रेम सर्व काय येई मद मद प्रेम सर्व काय गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम माऊली हाती बरते लिखो माऊली हाती बरते शंकरे निराई हृदयी माझा हृदय माझा गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 देई मद प्रेमा सर्व काय देई मद प्रेमा सर्व काय देई मद प्रेमा
तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुका म्हणे काही न मागे अनेक तुका म्हणे काही न मागे अनेक म्हणे काही मागे अनेक तुका म्हणे काही मागे अनेक तुका म्हणे काही न मागे अनेक तुका म्हणे काही न मागे अनेक म्हणे काही मागे अनेक म्हणे काही मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे बोला तुझे पायी सुख तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे तुका म्हणे काही न मागे अनेक तुका म्हणे काही न मागे अनेक म्हणे काही न मागे अनेक म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे बोला तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 देई मग प्रेम सर्व काया माझा प्रेमा सर्व गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम ओंकार कुमारी जय जय ओंकार कुमारी ओंकार कुमारी विठ्ठल आमचे जीवन विठ्ठल आमचे जीवन
आगमन निगमाचे स्थान आगमन निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा विठ्ठल ध्यान विठ्ठलापुरीचे दैवत विठ्ठला विठ्ठ गोत चित्त विठ्ठल विठ्ठ गोत चित्त विठ्ठल पुण्य पुरुषार्थ विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची आवडे मात विठ्ठलाची विठ्ठलापुरीचे दैवत विठ्ठलापुरीचे दैवत विठ्ठल विस्तार लाज विठ्ठल विस्तार विठ्ठल विस्तार लाजनी सप्तई पाताळे भरून सप्तहे पाताळे सप्तहे पाताळे भरून दुसरा बोलतो तो पहिला है विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल मुनी मानसी
विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल बाप माय तुलता विठ्ठल जीविता जिव्हाळा विठ्ठल जीवाचा जिव्हाळा विठ्ठल जीवाचा जिव्हाळा विठ्ठल कृपेचा गोवळा विठ्ठल कृपेचा गोवळा विठ्ठल कृपेचा गोवळा विठ्ठल कृपेचा गोवळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा लाविला तारा विश्व विठ्ठले लाविला तारा विश्व विठ्ठले लाविला तारा विश्व विठ्ठले लाविला तारा विश्व विठ्ठले विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल बाप माय तुलता विठ्ठल बाप माय तुलता विठ्ठल बाप माय तुलता विठ्ठल बाप माय तुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल विन तार नाही होता विठ्ठल विन तार नाही होता विठ्ठल विन तार नाही होता तुका म्हणे आता नाही दुसरे 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 विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची आवडे मात विठ्ठलाची आवडे मात विठ्ठलाची आवडे मात विठ्ठलाची विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल आमुचे जीवन
आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. जगद्गुरु श्री तुकोबारांच्या अभंग गाथेतील अनेक प्रकरण महाराजांनी निर्माण केलेली आहेत. त्या अनेक प्रकरणापैकी नाट प्रकरण हे तुकोबारांनी निर्माण केलेलं आहे. आणि त्या नाट प्रकरणाचं वर्णन करताना विशेष रूपाने वर्णन केलेलं आहे. ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज सांगायचे, नाट प्रकरण म्हणजे तुकोबारांच्या गाथेतला प्राण आहे. म्हणून वारकऱ्याने नाटाचं भजन नेहमी केलं पाहिजे. नाटाचे अभंग रोज वाचले पाहिजेत. जो नाटाचे अभंग रोज वाचतो त्याला रोज गाता वाचल्याचं फल मिळतं. आणि असं हे नाट प्रकरण महाराजांच्या जीवनातून प्रकट झालेलं आहे. नाट या शब्दाचा अर्थ आहे छंद. बर, छंद. व्यवहारामध्ये सुद्धा नाट शब्द वापरला जातो, पण तो वेगळ्या अर्थाने वापरला जातो. बर का? पण इथं जो नाट शब्द वापरलेला आहे तो छंद या अर्थाने वापरलेला आहे. आणि याचं वर्णन करताना ज्ञानोबाने सुद्धा वर्णन केलेलं आहे. एक ज्ञानेश्वरी मध्ये उभी आहे, पण मला पाहायला वेळ मिळाला नाही. नंतर तुम्हाला ती सांगेन. नाट या शब्दाचा अर्थ छंदच होतो हे ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे. पण छंद दोन प्रकारचा आहे. एक भक्ताचा देवाला लागलेला छंद आणि देवाचा भक्ताला लागलेला छंद. बरं, म्हणून काही अभंग आहेत देवाला सुद्धा भक्ताचा छंद लागलेले अभंग आहेत. पण या प्रकरणामध्ये मात्र देवाचा भक्ताला लागलेला छंद आहे. बरं, आणि हा छंद सामान्याने लक्षात ठेवा. व्यवहारामध्ये सुद्धा छंद शब्द वापरला जातो. बरं का? लोक म्हणतात त्याला व्यापार करण्याचा छंद आहे, त्याला राजकारण करण्याचा छंद आहे, त्याला व्यसनाचा छंद आहे, काही ना उचापत्या करायचा छंद आहे. हा, पण हा छंद सामान्य स्वरूपाचा नाही. बरं का? हा छंद हा देवाकडे नेणारा किंबहुना इतका उच्च कोटीचा छंद आहे. या छंदाने भक्त भक्त न राहता भक्त देवरूप होतो, एवढं सामर्थ्य या छंदामध्ये आहे. बरं का? गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. नवे नवे तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला छंद लावायचा असेल तर देवाचा लावा. अविनाश करी आपुली या ऐशे, लावी मना पिशे गोविंदाचे. म्हणजे त्या छंदाचं एवढं वर्णन केलेलं आहे, अतिशय वर्णन केलेलं आहे. तो तुकोबारांच्या मुखातून हे अभंग प्रकट झालेले आहेत. किंबहुना आज जे पारमार्थिक आहेत त्या पारमार्थिकेला हे प्रेरणा देणारे अभंग आहेत. बरं का? प्रेरणा देणारे अभंग आहेत. हा, आणि असे जवळजवळ हे 60 अभंग आहेत. 60 का 61 अभंग आहेत. एका एका अभंगाचं चिंतन करायचं म्हणलं तर वेळ आपल्याला पुरण्यासारखी नाही. बरं का? पण या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने आपल्याला ह्या नाटाचे नाम छंदाच्या अभंगाचं काही चिंतन करायचं आहे. कारण पुरुषोत्तम मासाचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे, पुरुषोत्तमाचं चिंतन घडावं. कमीत कमी या पुरुषोत्तम मासामध्ये पुरुषोत्तम कसा आहे एवढं जरी कळालं तरी पुष्कळ होईल. कारण काहीतरी औचित्य साधून त्याचं चिंतन करावं असा एक मनामध्ये
निर्माण झालेला मानस चांगला माणूस आहे. कारण एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. अर्जुनाला भगवंतानी गीता सांगितली पण ती जगाला उपयोगाला आली. तसं एकांच्या मनामध्ये आलं की या नाटाचं चिंतन आपण ऐकावं, पण अनेकांना त्याचा फायदा आहे बरं का. म्हणून अशा हा छंदाचं वर्णन करणारे तुकोबरांच्या मुखातून प्रगट झालेले अभंग आहेत. कारण प्रकरण जर पाहायची म्हटली तर बरीच प्रकरण तुकोबरांच्या गाथेमध्ये आहेत बरं का. बाळक्रीडा नावाचं प्रकरण आहे, पत्रिका नावाचं प्रकरण आहे, विरहिणी नावाचं प्रकरण आहे. अशी बरीच प्रकरणं आहेत. आपण एका प्रकरणाचा पूर्ण विचार केला. तसा हा नाट नावाचं प्रकरण आहे. आणि या नाट नावाच्या प्रकरणामध्ये तुकोबरांनी जे वर्णन केले ते अतिशय मार्मिक वर्णन केले. किंबहुना इतकं मार्मिक वर्णन केलेलं आहे, ऐकणाऱ्याच्या मनाला जर हे शब्द जर भिडले तर ऐकणाऱ्याच्या मनाला सुद्धा छंद लागेल एवढे हे मार्मिक शब्द आहेत तुकोबरांचे बरं. एवढे आहेत. कारण महाराजांनी वर्णन केले, छंद या नामाचा घेतला शे, छंद या नामाचा काय परिणाम त्याचा हो. माझी मज झाली अनावर वाचा. महाराज म्हणतात इतका छंद मला लागला, इतका छंद लागला, आता मी माझ्या वाणीला आवरू शकत नाही, आवरू शकत नाही. काही लोकांना व्यसनाचा छंद लागला की लोक म्हणतात महाराज मी आवरू शकत नाही. म्हणून एक छंद अधोगतीला नेणार आहे आणि एक छंद सद्गतीला नेणार आहे. म्हणून असा छंद जीवनामध्ये लावून घ्यावा की जो छंद लागल्यानंतर आपलं जीवन सद्गतीला प्राप्त होईल. आणि असा हा छंद तुकोबरांनी आपल्या जीवनातून समाजाच्या समोर प्रगट केलेला आहे. त्यातला हा पहिला अभंग आहे. आणि पहिल्या अभंगामध्ये तुकोबरांनी शब्द वापरलेला विठ्ठल. विठ्ठल हा शब्द सगुण वाचक आहे का निर्गुण वाचक आहे. कारण कोणाच्या मनामध्ये शंका येईल, तुकोबरांना भगवंताच्या सगुणाचा छंद लागला का निर्गुणाचा छंद लागला. तर विठ्ठल शब्द हा सगुण निर्गुण वाचक आहे बरं का. सगुण निर्गुण वाचक आहे लक्षात ठेवा. आणि त्या विठ्ठल शब्दातून तुकोबरांनी पहिल्यांदा त्या भगवंताला वस्तू निर्देश रूप केलेलं मंगल आहे. वस्तू निर्देश रूप केलेलं मंगल आहे बरं का. म्हणजे या प्रकरणाला आरंभ करत असताना तुकोबरांनी मंगल केलेलं आहे का. सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी. म्हणून विठ्ठल शब्दाची रचना तुकोबरांनी केलेली आहे. विठ्ठल शब्द हा व्यापकत्व सांगणार आहे बरं का. व्यापकत्व सांगणार आहे एक. आणि या विठ्ठल शब्दातून तुकोबरांनी आपल्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताविषयी असलेली अनन्यता प्रगट केलेली आहे. अनन्यता बरं का. भक्ती करत असताना आपली भक्ती जर पूर्णत्वाला जावी असं जर वाटत असेल तर त्या भगवंताविषयी निर्माण होणारी भक्ती अनन्य स्वरूपामध्ये निर्माण झाली पाहिजे. अन्यांचा आश्रय न करता एकाच देवाचा आश्रय करणं याला म्हणतात अनन्य. अन्य आश्रय त्याग हा. अन्यांच्यावर तुम्ही जे अवलंबून आहात ना त्यांचा त्याग करा आणि एकाचाच आश्रय करा. काही माणसं पैशाचा आश्रय करतात, काही माणसं सत्तेचा आश्रय करतात, काही माणसं परिवाराचा आश्रय करतात. त्या सगळ्यांचा आश्रय टाकायचा आणि एका देवाचाच आश्रय करायचा याला म्हणतात अनन्य. असा अनन्य भावही या अभंगातून तुकोबरांनी प्रगट केलेला आहे. पण तो प्रगट करत असताना पहिल्यांदा शब्द वापरला विठ्ठल बरं का.
आणि त्या विठ्ठल शब्दाचं वर्णन करताना उपनिषदामध्ये केलेलं बरं का. केनो उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे बर. आणि त्या उपनिषदामध्ये एक श्लोक आहे आणि त्या श्लोकामध्ये विठ्ठल शब्द व्यापक आहे बर का, व्यापलेला आहे त्याच्यामध्ये. विश्वतो मुखम सुरुवात आहे त्याची, त्यातला पहिला वि बर का. अत्यतिष्ठम त्यातला मधला ठ आणि शेवटी दशांगुलम शेवटचा ल तो श्लोक आहे बर का किनी उपनिषदामध्ये. विठ्ठल हा म्हणजे या विठ्ठल शब्दाचं वर्णन करताना केनो उपनिषदाने वर्णन केलेलं आहे आणि त्याच विठ्ठल शब्दाचं भाषांतर करताना तुकोबांनी वर्णन केलेलं आहे. वेचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा, म्हणून नाव तो. हा वि म्हणजे वित्त, वित्त म्हणजे ज्ञान स्वरूप. हा वित्त म्हणजे ज्ञान स्वरूप. विचा केला ठोबा म्हणजे तो आकाराला आला. ज्ञान स्वरूप असलेला परमात्मा आकाराला आला म्हणजे काय झाला, निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण साकार रूपाने प्रगट झाला. मग तो आहे कसा, सकल संतांनी वर्णन केले. त्या विठ्ठलाचं स्वरूप सांगत असताना तो ज्ञान स्वरूप आहे हेच वर्णन करताना ज्ञानवरांनी वर्णन केले. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेते तो हारे श्रियारी, पाहिला डोळे बरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही हुबी मूर्ती विटेवरी. विठ्ठल शब्दाचं वर्णन आहे बर का. विठ्ठल शब्दाचं हेच वर्णन आहे, हे ज्ञानोबांनी वर्णन केलं. हेच वर्णन तुकोबांनी केलेलं आहे. कोणत्या रूपामध्ये केलेलं आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी. किंवा आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे. तुकोबांना सांगायचं आहे, मला ज्या भगवंताच्या स्वरूपाचा छंद लागला तो सगुण निर्गुणाचं ऐक्य सांगणार आहे. सगुण निर्गुणाचं एक रूप सांगणार आहे, लक्षात ठेवा. केवळ सगुणाचा छंद लागला काही लोकांना, काही ना निर्गुणाचा छंद लागला काही लोकांना. पण तुकोबाराय म्हणतात, आम्हाला ज्या विठ्ठलाचा छंद लागला तो सगुण आणि निर्गुणाचं त्याचं ऐक्य सांगणारा तो परमात्मा आहे. बापर कुमा देवी वरू सगुण निर्गुण, बापर कुमा देवी वरू सगुण निर्गुण, बापर कुमा देवी वरू सगुण निर्गुण, बापर कुमा देवी वरू सगुण निर्गुण. रूप विटेवरी दाविदी फुला, दाविदी फुला. रूप विटेवरी दाविदी फुला, रूप विटेवरी दाविदी फुला. पांडुरंगी मन रंगले, आयो रंगे मन रंगले, आयो रंगे मन रंगले. बापर कुमा देवी वरू सगुण निर्गुण, रूप विटेवरी दावी लिखून. तेच महाराज म्हणतात, तेच कोणाचं स्वरूप आहे, विठ्ठलाचं स्वरूप आहे बर का. विठ्ठल म्हणून त्याला इथं ल शब्द आहे
आणि ल शब्द हा प्रेमाचा द्योतक आहे बरं का. प्रेमाचा द्योतक आहे, लक्षात ठेवा. हा, आणि असा हा विठ्ठल स्वरूप असलेला परमात्मा महाराज म्हणतात आमचं जीवन आहे. आमचं म्हणजे कोणाचं? आमचं म्हणजे कोणाचं? हा, सकल विश्वाला अधिष्ठान जर कोण असेल तर एक विठ्ठल परमात्माच आहे बरं का. दोन रूपाने त्याचं वर्णन केले. विठ्ठल आमुचे जीवन या शब्दाचा विचार केला तर एक ज्ञान दृष्टीने विचार मांडला आणि एक भक्ती दृष्टीने विचार मांडला. ज्ञान दृष्टीने विचार मांडत असताना जीवन या शब्दाचा अर्थ होतो अधिष्ठान. हा, सकल विश्वाला अधिष्ठान, सकलांचं जीवन म्हणजे विठ्ठल आहे, हा, ज्ञान रूपाने. आणि भक्ताच्या जीवनाचा विचार केला तर भक्ताच्या जीवनामध्ये देवच सर्वस्व आहे. देवाशिवाय त्याच्या जीवनामध्ये कोणीही नाही. हा, महाराजांनी वर्णन केले. तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन विठ्ठल निधान सापडले. किंवा सकळ ही गोत माझे पंढरीसी जाण. ते पुढे आहे. हा, पुढे येणार आहे ते. हा, त्या गवळणींचा विचार मांडत असताना ज्ञानोबाने हा विचार मांडलाय. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचून केशवा अनुनावडे जीवे अनुसरली जीवे अनुसरली जीवीची या जीवा विठ्ठला मुचे जीवन. हा, भक्ताच्या जीवनामध्ये विठ्ठल हेच आमच्या जीवनाचं सर्वस्व आहे. आमच्या जीवनामध्ये दुसरं काही नाही. दुसरा शब्द त्याचा अर्थ होतो की हा, आमच्या जीवनाला आधार विठ्ठलच आहे आणि आमचं भरण पोषण करणारा विठ्ठलच आहे. हा, आमच्या जीवनामध्ये विठ्ठलाशिवाय आम्हाला कोणीही नाही, कोणीही नाही. हा, तुकोबारांनी वर्णन केले. विठ्ठला हा चित्ती गोड लागे गाता गीती आम्हा विठ्ठल जीवन. आम्हा विठ्ठल जीवन. बोला आम्हा विठ्ठल जीवन. 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 आरती पोळी आधन आरती पोळी आधन आम्हा विठ्ठल जीवन. आम्हा विठ्ठल जीवन. आरती पोळी आधन आरती पोळी आधन आम्हा विठ्ठल जीवन. आम्हा विठ्ठल जीवन. आम्हा विठ्ठल जीवन टाळची पुया धन. हेच वर्णन केले. विठ्ठल आमुचे जीवन. ज्यावेळी भक्ताच्या अंतकरणामध्ये
देवाविची छंद निर्माण होतो, हा तो देवाशिवाय आधार कोणालाही मानत नाही, कोणालाही तो आधार मानत नाही. लक्षात ठेवा. हा आमच्या जीवनामध्ये सर्वस्व जर काय असेल तर देवच. जीवन या शब्दाचा अर्थ काय? ज्याच्यावरती आपलं जीवन अवलंबून आहे त्याला म्हणतात जीवन. ज्याच्यावरती आपलं जीवन अवलंबून आहे त्याला म्हणतात जीवन. आम्हाला एवढंच माहित आहे, फक्त पाण्याला जीवन म्हणतात, पाण्याला जीवन म्हणतात बरं का. तसं माणसाला काही नाही खायला मिळालं तरी चालेल, पण पाण्यावरती माणसं जगू शकतात बरं का. अन्नच खायला पाहिजे असं काही नाहीये. तसं भक्ताच्या जीवनामध्ये त्याला काही नाही, त्याच्या जीवनाचा विचार केला तर त्याच्या जीवनामध्ये परमात्मा हाच सर्वस्व. म्हणून इथं महाराजांनी शब्द वापरला, विठ्ठल आमुचे जीवन. हे भक्ताच्या संबंधाने केलेलं वर्णन आहे. ज्याला देवाचा छंद लागला त्याच्या अंतकरणाची ही अवस्था आहे. विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान. आगम म्हणजे शास्त्र आणि निगम म्हणजे वेद. लक्षात ठेवा बरं का. आगम म्हणजे शास्त्र आणि निगम म्हणजे वेद. आगम निगमाचे स्थान. हे शास्त्र आणि वेद ज्याच्यापासून निर्माण झालं, महाराज म्हणतात त्याचं ठिकाण जर काय असेल तर विठ्ठल स्थान. म्हणजे शास्त्राचा उगम आणि वेदाचा उगम ज्याच्या ठिकाणी झाला ते स्थान म्हणजे विठ्ठलच आहे एक. दुसरं वर्णन केले, शास्त्र आणि वेद ज्याच्यापासून निर्माण झाले ते त्याच वर्णन करतात, बाकी कोणाचं वर्णन करत नाही. बरं का. दोन पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. त्या दोघांची उत्पत्तीचं स्थान म्हणजे विठ्ठलच आहे. आणि शास्त्र आणि विठ्ठल यांचा प्रतिपाद्य विषय जर काय असेल तर विठ्ठलच आहे. याच ब्रह्मसूत्रामध्ये वर्णन केलेलं आहे बरं का. ब्रह्मसूत्रामध्ये एक श्लोक आहे छोटासा, आणि त्या श्लोकाचं भाषांतर म्हणजे आगम निगमाचे स्थान. बरं, त्या श्लोकाचं भाषांतर म्हणजे ज्ञानोबरांनी केलेलं वर्णन. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आणि वेद प्रतिपाद्या शब्दाचं भाषांतर म्हणजे आगम निगमाचे स्थान. कसंही लक्षात घ्या बरं का. ज्या ब्रह्मसूत्रामध्ये जे सूत्र सांगितलं त्या सूत्राचं वर्णन म्हणजे प्रतिपाद्य ज्ञानोबरांनी केलेलं वेद प्रतिपाद्या. आणि वेद प्रतिपाद्या वचनाचं भाषांतर म्हणजे आगम निगमाचे स्थान. म्हणजे एक ब्रह्मसूत्रातलं सूत्र तुकोबारायांनी ह्या गाथेमध्ये आणलंय का. आम्हा तुम्हाला ते शास्त्र कळणार नाही, सूत्र वाचायला आम्हाला वेळ नाही. ब्रह्मसूत्र म्हणजेच काय आपल्याला माहिती नाही, आपल्याला सूत्र एवढंच माहिती आहे. मग त्या परब्रह्माचं वर्णन ज्याने केलं ते शास्त्र, ज्या परब्रह्माचं वर्णन केलं ते निगम. आगम आणि निगम. आणि त्याच्या उत्पत्तीचं स्थान म्हणजे साक्षात विठ्ठल आहे. त्याच्यापासून निर्माण झालेलं आहे का हे शास्त्र आणि वेद. बाकी कोणाचं वर्णन करत नाही. लक्षात ठेवा. वेद जया गाती श्रुती मनती नेती नेती. वेद अनंत बोलिला अर्थ तुकाची साधिला. विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम घ्यावे. हे चित्त तुकोबारायांना सांगायचं आहे बरं का. त्या आगमाचं नाम शास्त्राचं तात्पर्य आणि निगम त्या वेदाचं तात्पर्य जर काय असेल तर एकच आहे.
ज्ञानोबारांनी हेच वर्णन केले. चहुवेदी दान शाही शास्त्री कारण, चहुवेदी दान शाही शास्त्री कारण, अठराही पुराणे हरती गाती, चहुवेदी दान शाही शास्त्री कारण, चहुवेदी दान शाही शास्त्री कारण, अठराही पुराणे हरती गाती, त्या आगम निगमाचं वर्णन करण्याचं तात्पर्य काय असेल तर महाराज म्हणतात हेच आहे, त्या विठ्ठलाचंच वर्णन करणं. विठ्ठलाशिवाय हे कोणाचंच वर्णन करत नाहीत. कोण? आगम निगमाचे स्थान. या दोघांची प्रवृत्ती जगाला सांगायचंय. एक विठ्ठलच्या जगताला आधार आहे, विठ्ठलाशिवाय कोणी नाही, आणि ही त्याच्यापासूनच निर्माण झाली. म्हणून त्यांच्या उत्पत्तीचं स्थान म्हणजे विठ्ठल आहे, आगम निगमाचे स्थान. विठ्ठल सिद्धीचे साधन, सिद्धीचे साधन. बरं का, सिद्धी दोन प्रकारची सांगितलेली आहे. एक ज्याला ऐश्वर्य प्राप्त करून घ्यायचं आहे त्याला अष्टमा सिद्धीचं स्वरूप सांगितलेलं आहे, आणि ज्याला मुक्त व्हायचं आहे त्याच्याकरता विवेक वैराग्य सिद्धीचं वर्णन केलेलं आहे. अशी सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त तुम्हाला जर करून घ्यायची असेल, स्वर्गाचं ऐश्वर्य भोगण्याकरता जी सिद्धी लागते आणि मुक्त होण्याकरता जी सिद्धी लागते, ती सिद्धी तुम्हाला जर मिळवायचं साधन जर का असेल तर विठ्ठल 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 असं तुम्ही त्याचं भजन करा. दुसरं काय करू नका बरं का. जो कोणी त्या विठ्ठलाचा आपल्या जीवनामध्ये छंद लावून घेईल, त्या विठ्ठल साधनाने ही सर्व प्रकारची सिद्धी जीवनामध्ये प्राप्त करता येते याचं वर्णन केले. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, दया घरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धी ओळंगते द्वारी, नवजते दुरे दवडिता. अष्टमहासिद्धीचं वर्णन केलेलं आहे. ती सिद्धी तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर विठ्ठलाचं भजन करा, विठ्ठलाचं भजन करा. ते साधन आहे, त्या साधनाच्या द्वारे आपल्याला ती सिद्धी प्राप्त करता येते. सर्व सिद्धीचे साधन शब्द वापरला. पण ही सिद्धी भक्ताला अभिप्रेत नाही बर का. कारण नाथ महाराजांनी वर्णन केले, सिद्धी लावी पिशे कोण तया पुशे. भक्त या सिद्धीच्या माग लागत नाही बर का. मग भक्ताला सिद्धी कोणती लागते? जे अधिकाराचं वर्णन केले ती सर्व प्रकारची लक्षणं सिद्धीमध्ये बसतात बर का. सर्व प्रकारची लक्षणं सांगितली सिद्धीमध्ये. आपल्याला जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा वैराग्य सिद्धी पाहिजे, विवेक सिद्धी पाहिजे. पहिल्यांदा विवेक सिद्धी पाहिजे. आपल्याला जर खरंच भगवंताचं यथार्थ रूप कळावं असं वाटत असेल तर वैराग्य सिद्धी पाहिजे. आपल्याला भगवंताचा साक्षात्कार व्हावा असं वाटत असेल तर दम सिद्धी पाहिजे, शम सिद्धी पाहिजे, तितिक्षा सिद्धी पाहिजे, उपरम सिद्धी पाहिजे, समाधान सिद्धी पाहिजे, श्रद्धा सिद्धी पाहिजे. ही सिद्धी प्राप्त होते. कशाने होते? महाराज म्हणतात केवळ त्या विठ्ठलाचं भजन करण्याने सिद्धी प्राप्त होते बरं का. सोपं आहे का नाही? आपण सिद्धीच्या माग लागायचं नाही, आपल्या माग सिद्धी लागली पाहिजे बरं का.
आपल्या माग सिद्धी पाहिजे का? अहो ही सिद्धी प्राप्त केल्याशिवाय आपल्याला तिथपर्यंत पोचता येत नाही. ज्ञानोबांनी वर्णन केले. काय वर्णन केले? विरक्ती वाचोनी ज्ञानाशी तगनेची नाही. विरक्तीशिवाय ज्ञान टिकू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि विरक्ती नावाची सिद्धी भगवंताच्याच कृपेने प्राप्त होते. तया सर्वात्मका ईश्वरा चोकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी म्हणून ती रिझे पुढं पूजिती म्हणून ती पूजे रिजलेली आत्म आत्मसिद्धी नाही म्हणून ती वैराग्य सिद्धी तिथं शब्द आहे. त्या भगवंताच्या कृपेने या सिद्धी प्राप्त होतात बर का. म्हणून खरंच जो भक्त आहे ना, तो भक्त परमार्थाची साधना करत असताना तो सिद्धीच्या माग लागत नाही. फक्त तो ही भगवत साधना करतो आणि या भगवत साधनेच्या द्वारे त्याला ही सिद्धी प्राप्त होते. म्हणून तरी तुकोबाराने वर्णन केले. काय वर्णन केले? पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाचे कोण? ज्याला सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त झाली ते अधिकारी मोक्षाचे. मग त्याला सिद्धी कधी प्राप्त होते? एक त्या विठ्ठलाची भक्ती करण्याने सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते. सर्व सिद्धीचे साधन बर का. म्हणजे त्या भगवंताच्या स्वरूपाचं त्याच्या नामाचं महत्व इतकं तुकोबारांनी सांगितलं. अरे का आम्ही हा जीवनामध्ये त्या भगवंताच्या ठिकाणी हा अंगीकार केला? त्याचं एक कारण, एक भगवंताचा जीवनामध्ये स्वीकार केला ना, बाकी त्याला काहीही करावं लागत नाही. काही करावं लागत नाही. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. एक त्या विठ्ठलाचं चिंतन, त्या एका विठ्ठलाचा आपण जर जीवनामध्ये स्वीकार केला तर आपल्याला बाकी काही करावं लागत नाही. का सर्व सिद्धी त्याच्यानेच प्राप्त होतात बर का. सर्व सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा. महाराज म्हणतात खरंच ध्यानाचं स्वरूप जर काय असेल तर त्या भगवंताचंच बर का. भक्त विठ्ठलाच्या ध्यानाशिवाय कोणाचं ध्यान करत नाहीत. आणि ध्यान करणाऱ्याची वृत्ती स्थिर होते आणि वृत्ती स्थिर झाल्यानंतर जी प्राप्त होणारी अवस्था त्याला म्हणतात विसावा. ज्ञानोबाने वेगळा शब्द वापरलाय. हरिपाटी गेले ते निवांतची ठेले भ्रमर गुंतले. निवांतची ठेले. निवांत कधी होतात माणसं? हा निवांत शब्द आणि विसावा शब्द एकच आहे बरं. म्हणजे विसाव्याला स्थिरतेला प्राप्त होता येतं. कधी प्राप्त होतं? तुकोबारांनी हेच वर्णन केलंय. जिथे एकदा वृत्ती स्थिरावली की ती पुन्हा वृत्ती माघारी येत नाही. अशी ज्या ठिकाणी वृत्ती स्थिरावते त्या स्थिर राहणाऱ्यालाच विसावा म्हटलेला आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा.
कधी हयात असताना का नंतर? हयात असताना. हयात असतानाच बर का. म्हणजे हा विसावा, पण कधी विसावा प्राप्त होतो? महाराज म्हणतात ध्यान करणारे. कोणाचं ध्यान करावं? एक विठ्ठलाचंच ध्यान करावं. हा, ध्यानाचा विषय जर काय असेल तर महाराज म्हणतात एकच आमच्या जीवनामध्ये तो परमात्मा हे. आमच्या जीवनामध्ये आता कोणाचं ध्यान नाही बर का. नवे नवे तुकोबारांनी वर्णन केले. खरंच तुम्हाला देवापर्यंत पोचायचं आहे ना, मग एक तुम्हाला करावं लागेल, तोची ध्यावा एक चित्ते करोनी रीते कलेवर. हे त्या भगवंताचंच ध्यान करावं लागेल. दुसरं कोणाचं ध्यान करून चालणार नाही. का? महाराज म्हणतात तो ध्यान करण्यासारखाच आहे. तो ध्यान करण्यासारखाच आहे ना? नक्की आहे ना? कशावरून? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. नवे नवे नामदेवरायांनी हेच वर्णन केले बर का. नामदेव महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये त्या आम्ही विठ्ठलाचं ध्यान केल्यामुळे आमच्या जीवनामध्ये घडलं काय हो? सर्व प्रकारचं दुःख निघून गेलं बर का. सर्व प्रकारचं दुःख निघून गेलो. झनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जेने माझ्या मना बोध केला. अनंता जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. हे देवाकडे म्हणून बघायचं, तिच्याकडे बघून नाही बरं का. आमचे गुरुबंधू होते ते गमतीनं म्हणायचे, माणसं देवात आली की पांडुरंगाला म्हणायचे, काय म्हणायचे? आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. आणि घरात आली की त्याच्या समोर म्हणायचे, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. ध्यानाचा विषय होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. ध्यानाचा विषय एक परमात्माच होऊ शकतो. ध्यानाचा विषय परमात्माच होऊ शकतो. तुकोबाराय म्हणतात आमच्या ध्यानाचा विषय एक परमात्माच आहे. आमच्या जीवनामध्ये आता कशाचंही दुसरं ध्यान नाही, एक देवाचंच ध्यान आमच्या जीवनामध्ये आहे. म्हणून ज्ञानोबारांनी वर्णन केले की, ज्ञानोबारांनी वर्णन केलेलं आहे. हेच वर्णन केलं ज्ञानोबारांनी, लक्षात ठेवा. ज्ञानदेव म्हणे सगुण ध्यान, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. ध्यान कसं करावं तिथं ज्ञानोबारांनी वर्णन केले. पण तुकोबाराय सांगतात आमच्या ध्यानाचा विषय एकच, विठ्ठल. आणि त्या ध्यानातून प्राप्त होणारी अवस्था विसावा. का? एकदा चित्तवृत्ती त्या भगवंताच्या ठिकाणी जर स्थिरावली ना, ती पुन्हा परत माघारी येत नाही. ध्यानी ध्याता पंढरीराया मनासहित पालटे काया. मनासहित पालटे काया. बर का? म्हणजे ध्यानाचा एवढा परिणाम जीवनामध्ये होऊ शकतो. म्हणून महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये एकच इथं शब्द काय वापरला? विठ्ठल ध्यान विसावा. काय छंदाचं स्वरूप आहे जाणून घ्या बरं का. कशाला तरी छंद म्हणत नाहीत. आम्ही म्हणतो आम्हाला परमार्थाचा छंद आहे. यात कुठं जुळतंय का बघा, यात कुठं आमचं जुळतंय का बघा.
म्हणून श्री गुरु साखरे महाराज नेहमी सांगायचे, हा आम्ही रात्रंदिवस देवाचं भजन करतो, रात्रंदिवस कीर्तन करतो. वर्षाचे दिवस किती? 365. पण आमची कीर्तन 375. 375 एवढे आम्ही कीर्तन करतो. त्यांचा अधिकार आहे, माझा अधिकार नाही. मला ध्यानाच्या संबंधाने सांगायचं आहे बरं का. छंद कशाला तरी म्हणत नाही, लक्षात ठेवा. क्षणभर लागलं यांना छंद म्हणत नाहीत. तो आयुष्याचा विषय झाला पाहिजे, आयुष्याचा विषय झाला पाहिजे, लक्षात ठेवा. महाराज नेहमी सांगायचे, आम्ही रोज 2 तास कीर्तन करतो, पण कीर्तन करून आम्हाला स्वप्न कीर्तन करतो असं कधी पडत नाही. कीर्तन करतो असं कधी आम्हाला स्वप्न पडत नाही. मग कशाचं पडतं? एवढं ठरलं होतं, एवढंच काय यांनी दिलं. म्हणजे आमच्या ध्यानाचा विषय देव नसून ध्यानाचा विषय काय आहे? हा छंद. सोपा नाही बरं का. हा उगच तुकोबाराने वर्णन केले ना, नाही विठ्ठल आमोचे. मी बोलून गेलो, अत्युच्च कोटीची अवस्था आहे बरं का भक्ताच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली. हा म्हणजे एकमेव त्या भक्ताच्या जीवनाचा विषय विठ्ठलच. हा विठ्ठलाशिवाय त्याच्या जीवनामध्ये काहीही नाही. पुनीत महाराज वर्णन करतात, विठ्ठल ध्यान विसावा. नवे नवे महाराज म्हणतात, त्याच्या पुढे जाऊन जर बोलायला ठरलं ना, आमच्या जीवनामध्ये आमचं कुळदैवत जर काय असेल तर विठ्ठलच आहे. हा विठ्ठल कुळीचे दैवत. आमचं कुळ वेगळं, आमचं कुळ वेगळं. परमार्थ करणाऱ्याला विचारा ना. आमचं कुळ दैवत वेगळं, उपास्य दैवत वेगळं, आणि आमचं ग्रामदैवत वेगळं. हा तुकोबारे म्हणतात, आमच्या जीवनामध्ये एकच, हा एकच, हा एक विठ्ठल. हा विठ्ठलाशिवाय आमच्या जीवनामध्ये दुसरं कुळ दैवत आमच्या जीवनामध्ये दुसरं नाहीये. का हो? का नाहीये? महाराज म्हणतात, खरंच जीवाचं कुळ काय, आपण याचं चिंतन करून आलोय. कुळीची ही कुळदेवी ठावे केले संतानी. कुळ, हा कुळ म्हणजे जिथून आपल्या घराण्याचा उगम झाला त्याला कुळ म्हणतात. म्हणून एक व्यवहारात म्हण आहे, नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारू नये. नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारू नये. का? आमच्या कुळामध्ये सगळा गैरमेळ आहे, आमच्या कुळामध्ये सगळा गैरमेळ आहे. पण तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये एकच कुळ आहे, हा तो विठ्ठलच बर का. आमच्या जीवनामध्ये दुसरं कुळ नावाचं दुसरं दैवत आमच्या जीवनामध्ये दुसरं नाहीये. म्हणून महाराजांनी वर्णन केले, तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात. 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 यामुळे कुळदैवत पांडुरंग. आमचे कुळदैवत पांडुरंग. आमचे कुळदैवत पांडुरंग. आमचे कुळदैवत पांडुरंग.
म्हणे जाते सनकाधिक ध्यात ते आमुचे कुलदैवत. पांडुरंग कुळाची उत्पत्ती कधी झाली? जगताच्या नंतर का जगताच्या आधी? जगताच्या आधी ते आहे बर का. हा सगळ्याला कुल तेच आहे. हा म्हणून ज्ञानोबरानं वर्णन केले ठाई चाची काळा अनादि बहु काळा म्हणून वेदा चाळा लावी लागे माये. वेदाला विचारलं, वेद म्हणतो मला काय सांगता येत नाही. मग तू पुढं करू नकोस, माग हो. म्हणजे वेदाला सुद्धा हे वर्णन करता आलं नाही. असं जे कुळदैवत, हा महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये जर काय असेल एक विठ्ठलच बर का. म्हणून विठ्ठल कुळीचे दैवत. कोणाच्या मनामध्ये शंका येईल? संतांनी वर्णन केले अनादि निर्गुण प्रगटली भवानी. महाराज म्हणतात भवानी जरी प्रगट झालेली असली तरी ती भवानी म्हणजे विठ्ठलाच्या रूपानेच प्रगट झालेली आहे बर का. हा देवी वेगळी आणि देव वेगळा असं नाही बर का. हा विठ्ठलच देवीच्या रूपाने प्रकट झाला आणि देवीच्या रूपाने प्रकट झालेला असला तरी महाराज म्हणतात कुळीची ही कुळदेवी. आमची देवी वेगळी आणि देव वेगळा बर का. पण महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये एकच आहे विठ्ठल कुळीचे दैवत. इथं महाराजांना सांगायचं आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुळदैवत लागतं बरं का. कुळदैवत, मग ते कुळदैवत वैदिक असावं का शेंद्र हेंद्र असावं? वैदिक. वैदिक असावं लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये कुळदैवत हेंद्रे शेंद्री आहेत बरं का. हा हेंद्रे शेंद्र दैवत हे कुळदैवत कधीही मानू नये. महाराज म्हणतात वैदिक देवता ही कुळदेवता मनुष्याच्या जीवनामध्ये असावी आणि ती आमच्या जीवनामध्ये आहे. तुकोबाराय म्हणतात विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल वित्त गोत चित्त. तो विठ्ठलच आमच्या जीवनामध्ये वित्त आहे, विठ्ठलच आमच्या जीवनामध्ये गोत आहे आणि विठ्ठलच आमच्या जीवनामध्ये चित्त आहे. हा विठ्ठलाशिवाय दुसरं काही नाही. वर्णन केलंय. पहिला शब्द काय आहे? वित्त. वित्त म्हणजे धन. महाराज म्हणता आमच्या जीवनामध्ये वित्त नाम धन कोण आहे? विठ्ठलच आहे. विठ्ठलाशिवाय आमच्या जीवनामध्ये दुसरं धन नावाचा प्रकार नाही. धन घरी पांडुरंग अभंग हे सरेना. म्हणजे आमच्या जीवनामध्ये वित्त नाम धन जर काय असेल तरी एक देवच. देवाशिवाय आमच्या जीवनामध्ये दुसरं धन नावाचा प्रकार नाही बर का. का हो धन ही संज्ञा का दिली? धनावरती सगळा व्यवहार होतो. कशावरती व्यवहार होतो? धनावरती व्यवहार होतो. जसा धनावरती व्यवहार होतो तसा जगतातला व्यवहार ईश्वराच्या सत्तेवरती होतो, भगवंताच्या सत्तेवरती होतो. लक्षात ठेवा भगवंताच्या सत्तेशिवाय व्यवहार होत नाही. व्यवहार होत नाही. म्हणून आमच्या जीवनामध्ये धन जर काय असेल तर महाराज म्हणतात हेच आहे तो परमात्माच विठ्ठलच आमच्या जीवनामध्ये धन आहे. मग अशी प्रमाण येऊन गेलं. चाळ चिपुळी धन. विठ्ठल प्रमाण. आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपुळिया धन. महाराजांनी वर्णन केले आमच्या जीवनामध्ये. पहा आमच्या जीवनामध्ये हे शब्द हेच धन आहे. शब्द हेच आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे करू. मग शब्द हा त्या ईश्वराला सोडून राहू शकत नाही. सोडू शकत नाही.
का शब्दाचं वर्णन करताना तुकोबारांनी फार सुंदर वर्णन केले. अहो या शब्दाच्या द्वारेच आपल्याला सर्व काही प्राप्त करता येतं. शब्द हा बहुसार उपकाराचे राशी. बरं का, या शब्दावरतीच आम्हाला सर्व काही जाणता येतं. शब्द हे धन आहे आणि ते धन म्हणजेच भगवंताचं स्वरूप आहे. बरं का, हा भगवंताच्या स्वरूपाशिवाय आमच्या जीवनामध्ये दुसरं कुठलंही धन नाही. हे व्यवहारातलं धन कधी संत गोळा करत नाहीत. भक्ताच्या जीवनामध्ये ते कधी आपल्याला पाहायला मिळत नाही. निरामने ज्यांचे संपत्ती वैभव, देवरायांनी वर्णन केले. निरामने ज्यांचे संपत्ती वैभव, पश्वादिक सर्व झाला कृष्ण. आता हे जगामध्ये सगळं दिसतं ना, हे आमच्या जीवनामध्ये सगळं विठ्ठल स्वरूपच आहे. आणि विठ्ठल स्वरूप असल्यामुळे हेच आमच्या जीवनातलं खरी संपत्ती आहे. हेच आमच्या जीवनातलं खरं वैभव आहे आणि हेच आमच्या जीवनातलं धन आहे. दुसरं धन नाही बरं का. म्हणून अनात्म पदार्थाला संतांनी धन म्हटलेलं नाही बरं का. धन म्हटलेलं नाही, लक्षात ठेवा. त्या परमात्म्यालाच धन म्हटलेलं आहे. कारण लौकिक स्वरूपातलं धन नाश पावणार आहे, पण परमात्मरूपी धन न पावणार आहे. नवे नवे महाराज म्हणतात, ती किती तुम्ही जरी नेण्याचा प्रयत्न केला तरी ते संपणार नाही. नसरे लुटिता मागे बहुता जनी, जुनाट हे खानी सापडली. म्हणजे ती किती धन जरी आम्ही त्याचा वापर केला तरी ते संपणार नाही. आमच्या तुमच्या जीवनातलं संपत, आठवडाभर मिळवलेलं रविवारी संपत, पुन्हा सोमवार पासून दुसरं निर्माण करावं लागतं. बरोबर आहे ना. का शनिवारी पगार ना, रविवारी त्याची विल्हेवाट, पुन्हा सोमवारी खुल्लम खुल्ला रिकाम सगळं. सोमवारी गाडीवरती जाता करता पेट्रोलला कोणाकडून तरी उष्ण मागून घ्यावं लागतं, त्याशिवाय किक मारता येत नाही. असं धन नाही बरं का. महाराज म्हणतात परमात्मरूपी धनच आमच्या जीवनातलं आहे. म्हणून विठ्ठल वित्त, विठ्ठल गोत. आमच्या जीवनामध्ये महाराज म्हणतात गोत्र. गोत्र म्हणजे वारकऱ्याचं गोत्र विठ्ठल बरं का. तुम्हाला भटजीने पूजेला बसताना विचारलं गोत्र काय, त्याला सांगायचं आमचं गोत्र विठ्ठल बरं का. भक्ताचं गोत्र विठ्ठलच. सकळई गोत माझे पंढरीशी जान, बापर खुमादेवी वरो विठ्ठलाची आन. अशेन धनीवरी आपुले माहे, सकळ ही गोत्र माझे पंढरीशी जान. महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये गोत्र जर काय असेल, एक विठ्ठलच. हेच वर्णन ज्ञानोबाने हरिपाठामध्ये केलेलं आहे. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होइले. चतुर्भुज नाम परमात्मा. आमच्या जीवनामध्ये तो परमात्माच गोत्र आहे. ज्ञानोबांनी त्या हरिपाठामध्ये वर्णन केले. तसं तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये एक गोत्र जर काय असेल तर विठ्ठलच गोत्र आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन वर्णन करतात चित्त, चित्त सुद्धा विठ्ठलच आहे. म्हणजे चित्त सुद्धा विठ्ठलच आहे. या शब्दाचा अर्थ आमच्या चित्तात विठ्ठलाशिवाय दुसरं काहीही नाही. दुसरं काही नाही. विठ्ठल हा चित्ती
गोड लागे गाता गोड लागे गाता गीती. अनिक दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्ता. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. आमच्या जीवनाचा जर चित्ताचा विचार केला ना, महाराज म्हणतात एक धरीला चित्ती आम्ही रघुमाईच्या पती. म्हणजे आमच्या जीवनामध्ये चित्त जर का असेल तर ते विठ्ठलच चित्त आहे. असा अर्थ करा, किंवा ज्याचं चित्तच विठ्ठल झालेलं आहे. किंवा शास्त्रीय भाषेमध्ये जर बोलायचं ठरलं तर चित्त नाम अंतःकरण. अंतःकरणाला अधिष्ठान काय आहे? परमात्मा आहे. परमात्मा म्हणजे अंतःकरणे अध्यस्त झालं. अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप असतो. अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप असतो. कळालं नाही तर ऐकून घ्या बरं का. मग चित्त चित्त हे न राहता चित्तच आमच्या जीवनामध्ये काय बनलेलं आहे? विठ्ठल. विठ्ठल बनलेला आहे. म्हणून विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ. पुण्य शब्द वापरला बरं का. पुण्य कशाला म्हणतात? त्याच्यामध्ये पु शब्द आहे. जे जीवनामध्ये प्राप्त केल्यानंतर जे जीवनाला पवित्र करतं त्याला म्हणावं पुण्य. पुण्य शब्दाची व्याख्या लक्षात ठेवा बरं का. जे प्राप्त झाल्यानंतर जीवनाला पवित्र करतं त्याला म्हणावं पुण्य. कशाला तरी पुण्य म्हणू नये. मग पुण्य कशाने निर्माण होतं? दोघांच्या वर्णनाने निर्माण होतं. पुण्यवंत व्हावे घेता सासऱ्याचे नावे, सज्जनाचे नावे घेता पुढाऱ्याचे नावे, घेता सज्जनाचे नावे. का त्यांचं वर्णन करण्याने जीवनाला एवढी पवित्रता प्राप्त होते. त्याचं जीवन पवित्र होतं. लक्षात ठेवा, त्याचं जीवन पवित्र होतं. नंतर तुकोबारांनी वर्णन केले, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. म्हणून कशाने पुण्य निर्माण होतं? संतांच्या दान करण्याने सुद्धा पुण्य निर्माण होतं. दान करण्याने सुद्धा पुण्य निर्माण होतं. पण महाराज म्हणतात एका त्या भगवंताचं वर्णन करण्यानेच पुण्य निर्माण होतं. भगवंताचं वर्णन करण्याने जे पुण्य होतं निर्माण ना, ते सामान्य पुण्य आहे का हो? सामान्य नाही बरं का. पण पुण्याचं वर्णन करताना ज्ञानोबांनी वर्णन केलेलं आहे. पापात्मके पापे नरका जाईजे, पुण्यात्मके पापे नरका जाय, पापात्मके पापे स्वर्गा जाईजे. माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. मग शुद्ध पुण्य कशाने निर्माण होतं? एक भगवंताचं वर्णन करण्याने निर्माण होतं बरं का. प्रमाण आहे बघा, आठवते का बघा. जयामध्ये नारायण. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य ते जाण बरं का. म्हणजे त्या भगवंताचं वर्णन करण्याने जे निर्माण होणार जे पुण्य आहे ते सामान्याने लक्षात ठेवा. नंतर ज्ञानोबांनी सर्वांना हात जोडून विनंती केलेली आहे. काय केलेली आहे? हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये पुण्य 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 म्हणजे भक्त कधीही सकाम साधना करण्याकरता प्रवृत्त होत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, लक्षात ठेवा प्रत्येकाने, वारकऱ्याने सत्यनारायण घालायचा असेल तर संकल्प सोडायचा नाही बरं का. वारकऱ्याने सत्यनारायण पूजा जर करायची असेल तर संकल्प सोडायचा नाही.
बडजाने हा लक्षात ठेवा. संकल्प सोडला की सकाम होत आणि सकाम पुन्हा एकदा निर्माण झालं की ते भोगण्याकरता जन्म घ्यावा लागतो. आम्हाला भोगण्याकरता जन्म घ्यायचा नाही, आम्हाला याची सेवा करण्याकरता जन्म घ्यायचा आहे. हा सकाम पुण्य ज्याच्यामध्ये निर्माण होतं ते आपल्याला मान्य नाही, लक्षात ठेवा. हा म्हणून एक भगवंताची विठ्ठलाचं नाम घेतलं तर सत्यनारायणाची पूजा घडते, तुमच्या पोटावरती पाय येते. बर म्हणजे जे पुण्य निर्माण होतं ते सामान्य पुण्य नाही बरं का, लक्षात ठेवा. हा कारण सकाम पुण्य भोगून संपवता येतं, निष्काम पुण्य भोगून संपत नाही, भोगून संपत नाही, लक्षात ठेवा. त्या पुण्याईचं असं वर्णन केलेलं आहे, भगवंताच्या नामातून भगवंताच्या स्वरूपातून वर्णन करण्याने जे पुण्य निर्माण होतं ते देवाला बांधून ठेवतं, म्हणजे ऋणी करून ठेवतो, ऋणी. बरं का, ऋणी करून ठेवतं. आणि असं आमच्या जीवनामध्ये जर पुण्य काय असेल तर एक विठ्ठलच, म्हणून विठ्ठल पुण्य म्हणून ते जीवनाला पवित्र करतं. बरं का, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, 4 प्रकारचे पुरुषार्थ सांगितले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये विठ्ठल हाच धर्म, विठ्ठल हाच धर्म. बर का, धर्माची तू मूर्ती, धर्माची धर्माची तू पाप पुण्य तुझे हाती, 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 पाप तुझे हाती. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. हा विठ्ठल हाच आमच्या जीवनातला धर्म आहे. धर्म, अर्थ, अर्थ विठ्ठल हाच आमच्या जीवनातला अर्थ आहे. काम विठ्ठल हाच आमच्या जीवनातला काम आहे. आणि मोक्ष हाच आमच्या जीवनातला, विठ्ठल हाच मोक्ष आहे. बरं, आम्हाला 4 पुरुषार्थ जे वेगळे वेगळे मांडलेत, महाराज म्हणतात ते वेगळे वेगळे नाहीत, एक विठ्ठलच 4 रूपाने आम्हाला पुरुषार्थाच्या रूपाने तो प्राप्त झालेला आहे. विठ्ठला वाचून आमच्या जीवनामध्ये दुसरा पुरुषार्थ नावाचा प्रकार नाही, पुरुषार्थ नावाचा प्रकार नाही. म्हणून विठ्ठलच, विठ्ठल पुरुषार्थ, विठ्ठल पुण्य आवडे मात विठ्ठलाची. महाराज म्हणतात आम्हाला विठ्ठलाशिवाय आता दुसरं काही आवडत नाही. आम्ही आता विठ्ठलाशिवाय दुसरं कोणाचं वाणीनं वर्णन करत नाही. गुण गायीन आवडी हीच माझे सर्व जोडी. एक भगवंताच्या स्वरूपाचं तरी आम्ही वाणीनं वर्णन करणार. कधी कधी निर्गुणाचं वर्णन करू, कधी कधी सगुणाचं वर्णन करू, कधी कधी त्याच्या लीलाचं वर्णन करू, कधी कधी त्याच्या नामाचं वर्णन करू. का, आमच्या जीवनामध्ये आता त्याच्याशिवाय दुसरा आवडीचा विषय राहिलेला नाही. एकच आमच्या आवडीचा विषय म्हणजे एक विठ्ठलच. विठ्ठलाशिवाय आता आम्हाला दुसरी मात नाम गोष्ट आता आम्हाला दुसरी आवडत नाही. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन. नवे नवे आम्हाला आता दुसरं सांगायला लाज वाटते. गोड तुझे नाम विठोबा आवडते मग. 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 तुझे उच्चारिता मना
येतसे नाद तुझे उच्चारिता मना येतसे नाद गोड तुझे नाम जोबा आवडते मग गोड तुझे नाम गोबा आवडते मग उच्चारिता मना येतसे नाद तुझे उच्चारिता मना येतसे नाद गोड तुझे नाम विठोबा आवडते मग गोड तुझे नाम विठोबा आवडते गोड तुझे नाम विठोबा आवडते मज तुझे उच्चारिता मना येतशे लाज आवडे मात विठ्ठलाची आम्हाला विठ्ठलाशिवाय दुसरं काही आवडत नाही. महाराजांना विचारलं पंढरपूर का आवडतं, तिथं विठ्ठल राहतो म्हणून. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा पुंडलिका. तिथं पुंडलिकही आवडतो म्हणतात, चंद्रभागाही आवडते म्हणतात आणि पंढरी आवडतो म्हणतात. आणि इथं महाराज म्हणतात आवडे मात विठ्ठलाची. हे खरं का ते खरं? हा, विठ्ठल त्या पंढरी क्षेत्रामध्ये राहतो म्हणून आम्हाला विठ्ठल आवडतो. विठ्ठल आम्हाला का आवडतो? आमच्या कीर्तनाला येतो म्हणून आवडतो. त्या विठ्ठल नावाची गावात माणसं काय कमी आहेत का हो? विठ्ठल नावाची माणसं गावात कमी आहेत का? पुष्कळ आहेत ना. पण ते आम्हाला आवडत नाही का? जी भजन करतात, जी भजनाला येतात ते आवडतात. ज्या क्षेत्रामध्ये विठ्ठल राहतो म्हणून पंढरपूर आवडतं. आम्हाला पंढरपूर आवडत नाही, विठ्ठल तिथं आहे म्हणून. हा, तिथं विठ्ठल आहे म्हणून चंद्रभागा आणि तिथं विठ्ठल आहे म्हणून पुंडलिक. आम्हाला पुंडलिक आवडत नाही, चंद्रभागा आवडत नाही. आमच्या आवडीचा विषय विठ्ठलच आवडे मात विठ्ठलाची. महाराज पुढे वर्णन करतात असा जो आमच्या जीवनामध्ये आवडीचा विठ्ठल निर्माण झाला तो सामान्य नाही. तो कुठं आहे? महाराज म्हणतात तो विस्तारलेला आहे. कुठपर्यंत विस्तारलेला आहे? सप्तपाताळामध्ये. आणखी कुठं विस्तारलेला आहे? त्रिभुवनामध्ये. आज आमच्या आवडीचा विषय, आमचं जीवन जो विठ्ठल झाला, आमच्या जीवनामध्ये सर्वस्व जो विठ्ठल आहे, महाराज म्हणतात तो सामान्य नाहीये, तो सर्व ठिकाणी भरलेला आहे. तो सर्व ठिकाणी भरलेला आहे. म्हणून विठ्ठल विस्तारला जनी. कुठं विस्तारलेला आहे? जनी, जनामध्ये आहे. हेच वर्णन ज्ञानोबांनी केलेलं आहे. हरी दिशे जनी वनी आत्मतत्वी. हेच वर्णन तुकोबारांनी वर्णन केलेलं आहे. रामकृष्ण गीती गात चिपया वाजवित चिंद्या फुलिया नाचत निज घेऊन फिरत गा जनी वनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव मग ओळगा तो वासुदेव ऐसा मनी वसू द्या बावगा आमचा तो भाव आहे तुकोबाराय म्हणतात. विठ्ठल विस्तारला जनी. प्रत्येक जनाच्या ठिकाणी कोण आहे? विठ्ठलच आहे. कशा रूपाने आहे? आत्मरूपाने. आत्मरूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो आत्मा 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 सांगितला तो कोण आहे हो? महाराज म्हणतात तो विठ्ठलच आहे. तो कुठं आहे? जनामध्ये आहे बर का. हा, जेवढे जगामध्ये जन आपल्याला दिसतात त्या प्रत्येकाच्या जनामध्ये तो विठ्ठलच भरलेला आहे. हा, बाकी कोणीही नाही. महाराजांनी वर्णन केले भरला घनदाट हरिदिशी. हा, किंवा महाराजांनी वर्णन केले तुकोबारांनी. होईल झाला अंगे
देव जो आपण तयाशी हे जन अवघे देव. आपल्याला जर याचा अनुभव आला ना तर सर्व ठिकाणी असलेला देव आपल्याला दिसतो. भक्ताचा भावच आहे आमच्या जीवनामध्ये सर्वस्व देवच आहे. आणि आमच्या जीवनामध्ये सर्वस्व देव असल्यावर महाराज म्हणतात जनामध्ये तोच आहे बर का. जनामध्ये तोच आहे, त्याच्या व्यतिरिक्त जनामध्ये दुसरं काहीही नाही. तुम्ही प्रत्येक जनाला जाऊन भेटा. कोण बोलतोय? विठ्ठल. विठ्ठल बोलतोय बर का. महाराजांनी वर्णन केले चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलविते. तो हरिनाम विठ्ठलच प्रत्येकाच्या जनामध्ये आहे आणि तो आज आम्हाला प्रतीतीला येतो. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोनी. 7 प्रकारची पाताळ सांगितली. पाताळामध्ये 7 प्रकार सांगितलेत बरं का. एकंदर 14 भुवनाचं वर्णन केलेलं आहे. पण त्या 7चं वर्णन केले. 7ची नावं भिन्न भिन्न आहेत. लक्षात नाही तुम्हाला पुन्हा सांगेन बरं का. पण सप्तही पाताळे. सप्तही पाताळे म्हणजे देव कुठं आहे हो? पाताळात. मग देव स्वर्गात नाही का? स्वर्गात पण आहे. महाराज म्हणतात 7 सप्त पाताळ सांगितली. तुम्ही सप्तही पाताळामध्ये जरी गेला तरी सप्तही पाताळामध्ये तोच भरलेला आहे, दुसरं कोणीही भरलेला नाही. पण एक शब्द इथं महाराजांनी वापरलाय बरं का. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. तो त्रिभुवनामध्ये व्यापक रूपाने भरलेला आहे. शून्य स्थावर जंगम व्यापोनी राहिला अकळ बापर कुमा देवीवरू विठ्ठलू सक. विठ्ठल जई स्थळी भरला जई भरला रिता ठावनाई वरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठल विस्तारला. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. महाराज म्हणतात तो विठ्ठल व्यापक आहे म्हणजे सर्व ठिकाणी आहे. तो जनामध्ये आहे, तो सप्त पाताळामध्ये आहे. पण एक शब्द महाराजांनी वापरलेला आहे विठ्ठल मुनी मानसी. जनामध्ये शब्द वापरलेला आहे. त्यानंतर पाताळामध्ये सप्त पाताळामधून सांगितलेलं आहे. त्रिभुवनामध्ये सांगितलं असताना पुन्हा विठ्ठल मुनी मानसी असा शब्द स्वतंत्र तुकोबाराने का वापरला? जगामध्ये तो परमात्मा व्यापक आहे पण मायेसहित व्यापक आहे. का? मायेसहित व्यापक आहे. आणि मुनी कोणाला म्हणतात? जे सतत भगवंताचं मनन करतात. त्यांच्याही चित्तामध्ये आहे पण तिथं मायेचा संबंध नाहीये. का? मायाही व्यापक आहे ना. किती व्यापक आहे? ब्रह्मतेची माया, माया तेची ब्रह्म. जेवढं ब्रह्म व्यापक आहे तेवढी माया व्यापक आहे. पण ती माया ब्रह्माला सोडून राहत नाही. पण जे मुनी ध्यान त्या ब्रह्माचं ध्यान करतात तिथं मायेला प्रवेश नाही. मायेला प्रवेश नाही. माया विरहित तो परमात्मा त्या मुनींच्या ध्यानाचा मानस म्हणजे मनामध्ये भरलेला आहे. हे विशेषत्व सांगितलं बरं का. व्यापकच आहे तो. पण ज्यावेळी ते मुनी ध्यान करतात त्यांच्या अंतःकरणामध्ये जरी असला तरी तिथं मायेचा संबंध नाहीये. असा हा
विठ्ठला हे विठ्ठल मुनी मानसी. पुढे वर्णन करतात विठ्ठल जीवाचा जिव्हाळा. जिव्हाळा शब्द वापरला आणि कुणाचा? जीवाचा. बर का, सर्व जीवाला जिव्हाळा लावणारा जर कोण असेल तर विठ्ठल आहे. बर हा, विठ्ठलाशिवाय या जगतामध्ये कोणीही नाही. लोक म्हणतात ही आमची जिव्हाळ्याची माणसं, जिव्हाळ्याची माणसं. पण खरंच अखिल विश्वाला जीव लावणारा, अगदी मनापासून जर जीव लावणारा जर कोण असेल तर एक विठ्ठलच आहे. बर का, म्हणून तर तुकोबाराय वर्णन करतात ना. हा, तुकोबाराय म्हणतात का त्यांच्या जीवाला जिव्हाळा लावणार आहे हो. त्याचं कारण आहे जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा आणि कनये माझ्या मना, ओका पंडित शहाणा. ज्याच्या अंतकरणामध्ये भक्तीचा जिव्हाळा आहे, अशा जीवाला जिव्हाळा जर कोणाचा असेल तर त्या विठ्ठलाचा आहे. बरं का, हा, विठ्ठलाच्या जिव्हाळा सर्व जीवाना आहे, पण विशेष रूपाने आपल्याला भक्ताच्या जीवनामध्ये तो पाहायला मिळतो. विठ्ठल जीवाचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा. काय त्याच्या कृपेचं वर्णन करावं? किती कोवळा आहे, किती कोवळा आहे. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं, अरे ज्या नारायणाचं नाव घेतोस, ज्या नारायणाचं नाव घेतो, या खांबात आहे का? खांब कसा आहे? निव्वळ आहे. बर का, हा, खांब भरीव आहे, खांब जड आहे, पण अशा जड खांबामध्ये सुद्धा त्या भक्ताच्या प्रेमाच्या कोवळ्याने त्या भक्ता करता तो परमात्मा त्या खांबातही प्रगट होतो. याच्यापेक्षा विठ्ठलाचा कोवळेपणा काय असावा? हाके सरशी उडी हालोनिया स्तंभ पुढी, ऐशी कृपा वंद कोण. माझे विठाई वाचून ऐशी कृपा मंत कोण. विठ्ठल प्रेमाचा कोवळा. बरं का, हा, त्याच्या पुढे वर्णन केलं आहे. 10 पर्यंत मी जाणार आहे. विठ्ठल प्रेमा कृपेचा कोवळा. पुष्कळ त्याच्यावरती वर्णन आणखी करता येतं. आणि शेवटी पुढे वर्णन करतात विठ्ठल प्रेमाचा पुतळा. तुम्हाला प्रेम पाहायचं आहे ना, कुठं पहा? महाराज म्हणतात, हा, त्या विटेवर जो उभा राहिला ना, त्या विठ्ठलाकडे पहा. कशावरून? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळ योनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हण तसे. जगाच्या पाठीवरती प्रेम वाटणारा एकच देव आहे विठ्ठल. हा, बर का, हा, विठ्ठलच हा तो सर्वांना प्रेम वाटणारा आहे. महाराज म्हणतात नुसता प्रेम वाटणार नाही, साक्षात प्रेमाचा पुतळा. तुम्हाला प्रेम प्रेम जर पाहायचं असेल ना, त्या विटेवर असलेल्या विठ्ठलाकडे पहा. नाथ महाराज म्हणतात तुम्हाला कैवल्य पाहायचं आहे ना, ज्ञानोबरांच्याकडे पहा, कैवल्याचा पुतळा. हा, पुंडलिकाकडे तुम्हाला पाहायचं आहे ना, मग काय पहा? दैवाचा पुतळा. म्हणजे साक्षात प्रेम जर कुठं असेल तर महाराज म्हणतात त्या विटेवरती उभा आहे, तो साक्षात प्रेमाचा पुतळा आहे. म्हणून तर तुकोबरांनी देवाकडे मागणं केलं काय? गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. ज्याच्याकडे देण्याने कधी संपत नाही त्याच्याकडे मागावं. बरं, हा, पण असा प्रेम देण्याकरता तो देव प्रमा आहे. म्हणून प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाय जेणे, न धरावी मने देश शुद्धी काळाची.
विठ्ठल प्रेमाचा पुतळा लावियला चाळा विश्व विठ्ठले. त्या प्रेमाने या जगाला त्याने वेड लावलं, चाळा लावला. जो कोणी त्या भक्तीमध्ये प्रवृत्त होईल, महाराज म्हणतात आज सगळं हे विश्व, त्या विश्वाला जर कोणी आकर्षित करणारा जर कोण असेल तर एक परमात्मा आहे बरं का. जे जे ज्याच्या दर्शनाला गेले, जे जे ज्याच्या भेटीला गेले, ते पुन्हा प्रपंचामध्ये रमले नाहीत. का रमले नाही बरं का. तुझं पाहता विठ्ठल भाव हरपला, तुझं पाहता विठ्ठला. तुका पंढरीशी गेला, पुन्हा गावाकडे नाही आला. असा त्या भगवंताने आपल्या नामाचा, आपल्या स्वरूपाचा, आपल्या गुणाचा त्या विश्वाला त्याने चाळा लावला. किती भगवंताचे गुण आहेत ऐका. यश श्री अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेत. म्हणून तो भगवंतो या सर्वांचा चाळा त्यांनी विश्वाला लावलेला आहे बरं का. असा हा विठ्ठल आहे. त्याच्या पुढे महाराज वर्णन करतात, विठ्ठल बाप माय चुलता. आता आमच्या जीवनामध्ये विठ्ठलच आमचा बाप आहे, विठ्ठलच आमची माता आहे. बाप आणि बाप, आई आणि वडील आमच्या जीवनामध्ये विठ्ठलच आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. हा विठ्ठलाशिवाय आता आमच्या जीवनामध्ये दुसरं कोणीही नाही. आमचा बाप वेगळा, आमची आई वेगळी. पण महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये बापही आईच आहे, विठ्ठलच आहे, आणि आई ही विठ्ठलच आहे. लक्षात ठेवा. नंतर जागोजागी आई म्हणूनच हाक मारलेली आहे, धाव घाली आई. ये ग विठाबाई माझी पंढरीची आई. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. आमच्या जीवनामध्ये बहिणी विठ्ठलच आहे आणि भ्राता भाऊही आमच्या जीवनामध्ये विठ्ठलच आहे. विठ्ठलाशिवाय आमच्या जीवनामध्ये आता कोणीही नाही. नवे नवे महाराज म्हणतात, विठ्ठले विण चाड नाही गोता. म्हणजे काय, आम्हाला विठ्ठलाशिवाय दुसरं आता कोणीच आवडत नाही बरं का. आमच्या जीवनामध्ये आता सोयरा तोच आहे, बाप तोच आहे, आई तोच आहे, बहीण तोच आहे, मित्र तोच आहे. आता आमच्या जीवनामध्ये त्याच्या व्यतिरिक्त कोणीही नाही. आम्ही सुद्धा म्हणतो, पण आमच्या जीवनामध्ये जर पाहुणा जर आला तर श्री गुरु साखरे महाराज सांगायचे, एक ग्रस्त रोज कीर्तनाला यायचे आणि एक दिवशी कीर्तनाला आले नाही. दुसऱ्या दिवशी विचारलं, का हो कीर्तनाला नाही? म्हणजे महाराज मी कीर्तनालाच निघालो होतो, पण रस्त्यात व्याही आले. व्याही आल्यामुळं मी त्यांना घराकडे घेऊन गेलो. महाराज म्हणले, त्या व्याह्याला घराकडे नेण्यापेक्षा व्याह्याला कीर्तनाला का आणलं नाही? तसं महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आता कोणीही आमच्या जीवनामध्ये लौकिक दृष्टीने नाते संबंध राहिला नाही. आमचा नाते संबंध फक्त देवाशीच आहे, विठ्ठलाशीच आहे. विठ्ठलाशिवाय आमच्या जीवनामध्ये कोणतं दुसरं नातं आता राहिलेलं नाही. विठ्ठल विण चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. आता आमच्या जीवनामध्ये दुसरं काहीही नाही, एक विठ्ठलच आमच्या जीवनामध्ये आहे. आणि असा छंद आमच्या जीवनामध्ये निर्माण झाला. विठ्ठल आमूचे जीवन, आगमन विठ्ठल विठ्ठल ज्ञान
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम